हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायरस एज्युकेशन. मी संदीप चव्हाण, गायरस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड या सायन्स अकॅडमीचा डायरेक्टर. मी आज तुम्हाला इथे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर शिकवायला सुरुवात करणार आहोत. आपण लास्ट काही व्हिडिओजमध्ये तुमचा पहिला चॅप्टर दॅट इज ग्रॅव्हिटेशन कंप्लीट केला. आय होप तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील, पाहत असताल आणि त्या माध्यमातून चॅप्टर समजून घेत असताल. काही अडचणी असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये टाकू शकता. सो आज आपण सुरू करतोय दुसरा चॅप्टर, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. सी, चॅप्टरचं नाव इंडिकेट करते की इलेक्ट्रिक करंटचे काहीतरी परिणाम होत असतील, राईट? सो तेच आपल्याला एक्झॅक्टली बघायचं आहे. बेसिकली चॅप्टरमध्ये आपल्याला 3 पॉइंट दिलेत. पहिलं दिलंय एनर्जी ट्रान्सफर ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटमुळे जी एनर्जी ट्रान्सफर होती ती किती असते, ती कशी असते, तिचं स्वरूप काय, इलेक्ट्रिक पॉवर काय कन्सेप्ट आहे हे आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि तिसरा जो परिणाम आपल्याला तुमच्या पुस्तकात दिला आहे तो आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सो मित्रांनो, आपण हे सगळे इफेक्ट्स शिकणार आहोत, पण तत्पूर्वी इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक करंट काय आहे, आपण 9वी पर्यंत नेमकी काय शिकलोय हे समजून घेऊ. थोडक्यात चॅप्टरच्या अगोदरचा भाग, चॅप्टरचं बॅकग्राऊंड आपण क्लिअर करून घेऊ. ते आपण बघतो की विश्वात, युनिव्हर्समध्ये एनर्जी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला आढळते. ती मॅटर स्वरूपात आहे, ती हीट स्वरूपात आहे, ती लाईट स्वरूपात आहे, ती साऊंड स्वरूपात आहे. इन द सेम मॅनर ती इलेक्ट्रिसिटीच्या स्वरूपात सुद्धा आहे. सो इलेक्ट्रिसिटी इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आणि मग एनर्जीचं हे झाले एक वेगवेगळे रूप, एक वेगवेगळे स्वरूप, वेगवेगळे फॉर्म्स. ओव्हर अँड अबोव एनर्जी ही कुठेतरी एका ठिकाणी स्टोअर असते, पोटेन्शियल स्वरूपात असते, आणि कधीतरी आपल्याला ती फ्लो होताना दिसते. लाईक वॉटर स्टोअर्ड इन द डॅम, त्याच्यात ती एक हायड्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असते. मटेरियल स्टोअर असेल कुठेतरी वरती, उंचीवरती, त्याच्यात ती पोटेन्शियल एनर्जी तयार होती ऑन अकाउंट ऑफ इट्स मास. त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणू शकतो. तेच जर तुमचे इलेक्ट्रिक चार्जेस कुठेतरी स्टोअर असतील तर त्या ठिकाणी तयार होईल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे जे काही मॅटरचे वेगवेगळे फॉर्म आहेत ते फॉर्म ह्या सर्व एनर्जीच्या स्वरूपाला जबाबदार आहेत. आणि मग त्यातनं मूळ 2 स्वरूप तयार होतात. एक स्थिर अवस्थेतलं स्वरूप, स्टेशनरी स्टेट ऑफ रेस्टचं स्वरूप म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं स्वरूप, आणि एकदा का त्या मॅटरला फ्लो व्हायला चान्स मिळाला की मग त्याचं आपल्याला कायनेटिक एनर्जीचं स्वरूप भेटतं. म्हणजे एनर्जी कुठलीही असो, ती इलेक्ट्रिकल असो, लाईट असो, साऊंड असो, किंवा मटेरियलच्या माध्यमातून असो पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, किंवा लिक्विडच्या वगैरे माध्यमातून असो, ही सर्व एनर्जी ज्यावेळेस फ्लो होती त्यावेळेस मटेरियलचा फ्लो होतो कुठेतरी, आणि आपल्याला ती एनर्जी मग एका जागेवरून दुसऱ्या जागेवरून नेता येते. अर्थातच आपण तिचा उपयोग करताना, तिचं ऍप्लिकेशन करताना आपण तिला कन्व्हर्ट करून यूज करत असतो. मोस्ट ऑफ द टाइम ऍप्लिकेशन जिथे जिथे एनर्जीचं दिसतं तिथे मॅनमेड मशिनरी दिसतात टू कन्व्हर्ट दॅट एनर्जी इन टू सम युजफुल फॉर्म. काही ठिकाणी ती नॅचरली कन्व्हर्ट होताना दिसते. लाईक धरणात तर पाणी सोडलं, त्या पाण्याच्या मार्गात जर काही आलं तर पाणी त्याला पुश करतं, त्याला ढकलतं. म्हणजे तिथे ती नॅचरल एनर्जी काहीतरी वर्क करण्यामध्ये कन्वर्ट होऊन जाते. काहीतरी मेकॅनिकल वर्क होतं, काहीतरी नॅचरली तिथे वर्क तयार होतं, राईट? सो वर्क आणि एनर्जी ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. समटाइम्स एनर्जी इज युटिलाइज टू डू सम वर्क, अँड समटाइम्स व्हॉट एव्हर वर्क इज डन दॅट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. सो हे आपल्याला आपल्या अवतीभोवती निसर्गात घडताना दिसतंय, आपण डेव्हलप केलेल्या मशिनरीमध्ये घडताना दिसतंय. सो आपल्याला एक्झॅक्टली हे जर समजलं तर मग यानंतर इलेक्ट्रिसिटी असेल, हीट असेल, हे चॅप्टर समजायला मदत होते. सो त्यात आज आपण फोकस करणार आहोत इलेक्ट्रिकल एनर्जीवर. सो मित्रांनो, मुळात ही इलेक्ट्रिकल एनर्जी आली कुठून, इथं नेमके स्वरूप कसं समजून घ्यायचं, तर तुम्हाला त्यासाठी अगोदर चार्ज म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. ठीक आहे? सो सगळ्यात पहिला शब्द काय समजून घ्यायचा, चार्ज. इलेक्ट्रिकल चार्ज. जसं मेकॅनिकल एनर्जी, आपण पोटेन्शियल कायनेटिक एनर्जीच्या बाबतीत मास समजून घेतलं. मास म्हणजे काय, पदार्थाचा मूलभूत गुणधर्म आहे.
पदार्थाची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे जी आपल्याला कशाबद्दल माहिती देते की दिलेल्या वस्तूमध्ये त्या मॅटरचं कंटेंट किती आहे, दॅट इज डिस्क्राइब बाय द मास. मग चार्ज काय आहे? चार्ज इज मास ओनली. चार्ज दुसरं काही नाही, एक फिजिकल एंटिटी आहे, तिचं एक्झिस्टन्स आहे, ती फिजिकली एक्झिस्ट होती. लाईक इलेक्ट्रॉन इज अ पार्टिकल, प्रोटॉन इज अ पार्टिकल, आणि त्याच्यावरती चार्जेस आहेत. पण मग इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन म्हणजे चार्ज असं डेफिनेशन कदाचित थोडंसं चुकीचं इंटरप्रिटेशन करा. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली इज द चार्ज. सो व्हॉट वी कॅन से इज चार्ज इज अ स्पेशल प्रॉपर्टी ऑफ मास. चार्ज ही मासची, मॅटरची एक स्पेशल प्रॉपर्टी आहे बाय व्हर्च्यू ऑफ विच दॅट मास, दॅट मॅटर get attracted or repelled when it is placed in electric field or magnetic field. मॅटर, पदार्थाचे पार्टिकल्स, पदार्थ ज्यावेळेस इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला जातो, तो त्या फील्ड मध्ये येतो समहाऊ, त्यावेळेस जर त्याच्यावरती अट्रॅक्शन किंवा रिपल्शनचे जर फोर्सेस ऍक्ट झाले तर आपण म्हणू शकतो का त्यावरती चार्ज आहे. मग तुमच्या पुस्तकात त्याने सुरुवातीलाच प्रश्न विचारला कॅन यू रिकॉल मध्ये का आपण कुठल्या बेसिसवर ठरवतो की एखादं मटेरियल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी और इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो मित्रांनो, आपण चार्जेसच्या बेसिसवर ठरवतो वेदर इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी और बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जर एखाद्या मटेरियलमध्ये नंबर ऑफ फ्री चार्जेस अवेलेबल असतील सो दॅट ते मटेरियल कुठेतरी आपण इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जोडल्यानंतर त्या चार्जेसचा फ्लो पॉसिबल होईल. So in that case we can say that material is good conductor of electricity. For example metals. Metals मध्ये पुल ऑफ इलेक्ट्रॉन असतं, त्यात भरपूर प्रमाणात मोकळे इलेक्ट्रॉन्स असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात की जे ज्यावेळेस ते मटेरियल, तो मेटल आपण इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जोडतो त्यावेळेस बिकॉज ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स फ्लो व्हायला लागतात, राईट. सो फ्लो कधी पॉसिबल होईल वेन देयर इज अ डिफरन्स बिटवीन एनर्जी लेवल्स. पाणी तुम्ही बघा उंचावरून खाली वाहत आहे कारण एनर्जी लेवल डिफरन्स आहे, राईट. उंचावर एनर्जी जास्त असते, खालच्या लेवलला एनर्जी कमी असते, ते हायर एनर्जी टू लोअर एनर्जी वाहते. उष्णता हॉट बॉडी टू कोल्ड बॉडीकडे जाते, हीट. त्याच पद्धतीने ही इलेक्ट्रिसिटी म्हणजे हे चार्जेस हे हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल वाहतात. आणि हे जे फ्लो ऑफ चार्ज आहे, हा जो चार्जचा फ्लो आहे त्याला आपण इलेक्ट्रिक करंट म्हणतो. मग याच्यात एनर्जी कुठून आली? So basically that flow of charge contributes flow of electricity, flow of electrical energy. मग मुळात ही एनर्जी कुठून येते याचं थोडंसं कन्सेप्ट आपण क्लिअरली समजून घेऊ. सो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चार्ज इज नथिंग बट द मॅटर ओनली विच एक्सपिरियन्सेस अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन वेन एव्हर इट इज प्लेस इन इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्ड. ओके, नाव सपोज करा का चार्जेस स्थिर आहेत, कुठेतरी स्थिर अवस्थेत आहे. मग स्थिर अवस्थेत असलेला, स्टेशनरी असलेला, ऍट रेस्ट असलेला चार्ज काय करत असतो? इट हॅज अ टेंडन्सी टू क्रिएट इट्स ओन इलेक्ट्रिक फील्ड इन इट्स सराउंडिंग. जसं मास त्याच्या भोवती स्वतःचं एक ग्रॅव्हिटेशनल फील्ड तयार करतं, तसं चार्ज त्याच्या स्वतःभोवती काय करतो? एक त्याचं इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो. आणि त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये तो सहजासहजी दुसऱ्या चार्जेसला घुसू देत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली, या बिल्डिंगमध्ये तुम्ही गाळे बांधले, शॉप्स तयार केलेले आहेत, तर कोणी येऊन त्या शॉप्समध्ये त्याचे स्वतःचे दुकानं, शॉप्स चालू शकत नाही. ते तुमच्याकडे येतील, तुमच्याकडनं ते विकत घेतील, तुम्हाला रेंट देतील, अँड देन विथ युअर परमिशन देअर विल बी अ शॉप्स और सम अदर ऍक्टिव्हिटी विल बी स्टार्टेड, राईट. इन द सेम मॅनर एखाद्या चार्जने, प्लस क्यू चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये बाहेरून जर एखादा चार्ज यायचा असेल तर त्या चार्जेसवर हा चार्ज काय करेल? नैसर्गिकरित्या फोर्स अप्लाय करेल, कारण ती चार्जची प्रॉपर्टी आहे. काय इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर चार्ज जातोय तर त्याच्यावरती कोणी ना कोणी दुसरा चार्ज काय करतो? ज्या चार्जने ते फील्ड तयार केलेला आहे तो चार्ज त्याच्यावरती फोर्स अप्लाय करतो. तो फोर्स अट्रॅक्टिव्ह असू शकतो, रिपल्सिव्ह असू शकतो. मग हा चार्ज अगेन्स्ट दॅट फोर्स तिथे सेटल व्हायचा प्रयत्न करतो. आणि वेन एव्हर समथिंग इज हॅपन अगेन्स्ट द फोर्स त्याला आपण म्हणतो वर्क डन, राईट. सो वर्क इज इक्वल टू काय असतं? फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट. सो ते जे वर्क झालेले आहे अगेन्स्ट दिस फोर्स, अगेन्स्ट दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ते कुठेतरी ऊर्जेच्या स्वरूपात, एनर्जीच्या स्वरूपात त्या फील्डमध्ये स्टोअर होतं. मग मित्रांनो, एखाद्या मेटलमध्ये असे नंबर ऑफ चार्जेस जर असतील स्टेशनरी स्वरूपात किंवा ते सर्किटमध्ये नसतील, सो देयर इज लॉट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इन देअर फील्ड्स. मग आता ही एनर्जी ज्या वेळेस आपल्याला
एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेसकडे न्यायचे असेल तर वी नीड समथिंग, आपल्याला काहीतरी माध्यम लागेल, काहीतरी कनेक्शन लागेल, सो दॅट त्या चार्जचा फ्लो तिथे पॉसिबल होईल. आता हे नुसतं कनेक्शन करून जमणार नाही, आपल्याला लेवल डिफरन्स क्रिएट करावा लागेल, बिकॉज एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. हा नैसर्गिक नियम आहे, हा नॅचरल लॉ आहे. सो वी क्रिएट पोटेन्शियल डिफरन्स देअर. कारण असे एखाद्या फील्डमध्ये पोटेन्शियल रेज झालेलं असतं, असंच एखाद्या दुसऱ्या फील्डमध्ये पोटेन्शियल कमी असतं. आपण त्याला जर वायरने जोडलं, कंडक्टरने जोडलं, तर इलेक्ट्रिसिटीचा फ्लो तिथे काय होतो, तयार होतो. अँड दॅट इज हाऊ द एनर्जी फ्लो इज पॉसिबल. सो 9वी मध्ये आपण शिकलो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. तर आता स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी शिकत असताना तुम्हाला त्या ठिकाणी फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीचा रेफरन्स आला की दोन वस्तू जर एकमेकांना घासल्या की मग त्या ठिकाणी चार्जेसची ट्रान्सफर होते, आणि चार्जेसची ट्रान्सफर काय करते, इलेक्ट्रिकल एनर्जीची ट्रान्सफर करते. त्यालाच आपण इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो, राईट. लाईक दोन ढग जर एकमेकावर घासले तर इलेक्ट्रॉनच्या होणाऱ्या ट्रान्सफरमुळे तिथे इलेक्ट्रिसिटी जी निर्माण होती ते आपल्याला विजेच्या स्वरूपात दिसून येते पावसाळ्याच्या दिवसात, राईट. सो हे बेसिक झालं. मग आता आपल्याकडं एखादा लोखंडाचा तुकडा पडलेला आहे, एखादा आयर्नचा तुकडा पडलेला आहे, कॉपरचा तुकडा पडलेला आहे. आपण जर त्याला जमिनीवर उचललं तर आपल्याला शॉक बसत नाही, दो इट हॅज अ लार्ज नंबर ऑफ चार्जेस इन इट अँड दो इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग आपल्याला तिथं शॉक का बसत नाही? त्याचं कारण सिंपल असतं मित्रांनो, का त्या कंडक्टर मधले चार्ज हे त्या ठिकाणी फ्लो होत नसतात. मीन्स त्याची मोशन आतल्या आत चालू असते, पण ती रॅन्डम मोशन असते, ती एकमेकांना कॅन्सल करते. अँड देअर इज नो नेट फ्लो ऑफ करंट ऑर इलेक्ट्रिसिटी विद इन दॅट पीस ऑफ मेटल. सो आपल्याला तिथे शॉक बसत नाही. पण तोच तुकडा जर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जोडलेला आहे आणि त्यावेळेस जर तुम्ही त्याला हात लावताय तर डेफिनेटली यू विल गेट इलेक्ट्रिक शॉक, राईट. सो हे त्याच्या मागचं कारण आहे की त्याच्या फ्री कंडिशनमध्ये म्हणजे आउट ऑफ सर्किट कंडिशनमध्ये ती नेट मुवमेंट जी आहे चार्जची ती 0 असते, त्याच्यातनं करंट फ्लो होत नसतो. ठीक आहे. सो हे बॅकग्राऊंड झालं. मग इलेक्ट्रिक करंट काय आपण समजून घेऊ. चार्ज आपल्याला कळाला काय का, चार्ज इज नथिंग बट दी मॅटर, पार्टिकल ऑफ मॅटर which experiences a force of attraction or repulsion whenever it is found in electric field or magnetic field. मग हे चार्जेस दोन स्वरूपात असतात, पॉझिटिव्ह चार्जेस, निगेटिव्ह चार्जेस. त्यात आपण फंडामेंटल एलिमेंटरी चार्जेस कोणते मानलेले आहे, इलेक्ट्रॉनवर आपण निगेटिव्ह चार्ज मानलेला आहे आणि प्रोटॉनवर आपण पॉझिटिव्ह चार्ज मानलेला आहे, राईट. सो आपल्याकडे आता इनपुट काय आहे, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन दे कॅन ऑल्सो कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. नाउ लेट अस अंडरस्टँड द टर्म इलेक्ट्रिक करंट. कारण हा इलेक्ट्रिक करंट एकदा समजला की त्याचे परिणाम समजायला, त्याचे इफेक्ट समजायला जास्त सोपं जातं. सो मित्रांनो, इलेक्ट्रिक करंट हा तसा काय आहे, परत फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. इलेक्ट्रिक करंट आय ने आपण डिनोट करतो. ही काय एक फिजिकल क्वांटिटी, भौतिक राशी. ती कशी आहे, फंडामेंटल. SI सिस्टीमने आपल्याला 7 फंडामेंटल क्वांटिटी दिल्या, त्यातली ही एक आहे इलेक्ट्रिक करंट. आता हा इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय असतो, फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम, दॅट इज Q डिवायडेड बाय T. I इज इक्वल टू काय होतं, Q डिवायडेड बाय T. चार्ज आपण मोजतो कुलोम मध्ये, टाइम मोजतो सेकंद मध्ये. म्हणजेच करंट आपण कशात मोजणार, कुलोम पर सेकंद. आणि ह्याच युनिटला काय नाव दिलेलं आहे, एम्पियर. यालाच काय म्हणतो आपण, एम्पियर, किंवा सिंपली आपण डिनोट करतो लेटर कॅपिटल ए ने. तरी आपण करंटला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी मानली. मग तिचं नेचर जर बघितलं, स्केलर क्वांटिटी का वेक्टर क्वांटिटी आहे, तर ती स्केलरही नाही आणि वेक्टरही नाही. तिचं नेचर आहे टेन्सॉर क्वांटिटी. करंट काय आहे, टेन्सॉर क्वांटिटी. ठीक आहे. सो हे झालं करंटचं बेसिक. सो थोडक्यात तुम्हाला 10वीला या स्टेजला फक्त एवढं लक्षात ठेवायचं का, इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. आता आपण चॅप्टरच्या पहिल्या पॉइंटकडे वळू. या चॅप्टरमध्ये मी सांगितल्याप्रमाणे 3 पॉइंट दिलेले. पहिला पॉइंट काय आहे तुमचा, एनर्जी ट्रान्सफर टू इलेक्ट्रिक सर्किट. ठीक आहे ना. सो इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एखाद्या इलेक्ट्रिक कॉम्पोनंटला, एखाद्या मशिनरीला एनर्जी ट्रान्सफर कशी होते, ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, ज्यावेळेस करंट फ्लो होतो, त्यावेळेस नेमकी एनर्जी कशा पद्धतीने तिथं आपण अभ्यास करू शकतो आणि त्यातनं इलेक्ट्रिक पॉवरचं कन्सेप्ट आपल्याला शिकायला भेटेल. तर त्याच्यासाठी आपण एक छोटंसं सर्किट कन्स्ट्रक्ट करू आणि त्या सर्किटच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. तर मी डायग्राम तुमच्या पुस्तकातल्या डायग्राम प्रमाणेच काढतो, जेणेकरून तुम्हाला रेफरन्स क्लिअर होईल. तर तुमच्या पुस्तकात त्याने दाखवले पहा, एक सोर्स घेतलाय आपण. सोर्स म्हणजे बॅटरी घेतली. ठीक आहे. त्या बॅटरीचे 2 टर्मिनल, हे पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल. ह्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण एका रेजिस्टरचं एक टोक जोडलंय, रेजिस्टन्स, राईट.
त्याचं एक टोक जोडलंय थ्रू द बटन की, म्हणजे आपलं जे बटन असतं लाईट चालू बंद करायचं ती की, आणि त्याच्या निगेटिव्ह टर्मिनलला रेजिस्टरचं दुसरं टोक जोडलंय थ्रू द करंट मेजरिंग डिव्हाइस दॅट इज कॉल्ड एज ॲमीटर. ठीक आहे. सो अरेंजमेंट पाहिली कशी आहे. आपण हा रेजिस्टन्स जोडलेला आहे अक्रॉस दिस बॅटरी, दिस सेल ऑर बॅटरी, याला आपण काय म्हणू, सेल ऑर बॅटरी. ठीक आहे. याच्या अक्रॉस आपण जोडलाय रेजिस्टर आर, आणि त्या रेजिस्टर आरच्या अक्रॉस जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे तो आपण मोजतोय विथ द हेल्प ऑफ व्होल्टमीटर व्ही. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ व्होल्टमीटर व्ही. सपोज हे टर्मिनल ए आहे, हे टर्मिनल बी आहे, आणि याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स आहे तो आहे व्ही ए बी. ठीक आहे. सो हे आपलं एक जनरल एक सोपं इलेक्ट्रिक सर्किट आहे. ठीक आहे. आता करंट ज्या वेळेस आपण याच्यातून अलाव करू, हे बटन ज्यावेळेस आपण ऑन करू की क्लोज करू, त्यावेळेस काय होईल, हा करंट आय इट विल स्टार्ट फ्लोइंग थ्रू द रेजिस्टन्स आर. आता मी आत्ताच सांगितलं करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ चार्जेस थ्रू द कंडक्टर पर युनिट टाइम. मग फ्लो ऑफ चार्जेस थ्रू द कंडक्टर, मग असं काय झालं बघा, जो चार्जेस फ्लो व्हायला लागले, तर बेसिकली ह्या सर्किटमध्ये हा जो सेल आहे, हा जो सोर्स आहे, हा काय आहे, सोर्स आहे. सोर्स ऑफ व्हॉट आहे, हा सोर्स ऑफ एनर्जी आहे, जी एनर्जी त्या चार्जेसला पुरवली जाते आणि मग ते चार्जेस मूव्ह व्हायला लागतात. मग याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल का तयार केले गेलेलं आहे, या ठिकाणी पोटेन्शियल जास्त आहे, या ठिकाणी पोटेन्शियल कमी आहे, आणि ह्या पोटेन्शियल डिफरन्समुळे तो फ्लो पॉसिबल होतो. राईट. सो वेन द की इज क्लोज, हे बटन आपण चालू केल्यानंतर हा सेल या चार्जेसला पुश करतो, आणि पुश केल्यामुळे हे चार्जेस थ्रू द सर्किट या ए टर्मिनल मधून, या ए पॉइंट मधून रेजिस्टन्स मधून जाऊन बी पॉइंट कडे येतात. राईट. ही दिशा झाली करंटची. म्हणजे ही एनर्जी कोण सप्लाय करतंय, तुमचा सेल. नाउ दिस एनर्जी मस्ट बी ऑब्झर्व समवेअर, मे बी इन अदर फॉर्म. ही एनर्जी याच्यातून जाते म्हणजे ती कुठेतरी दिसली पाहिजे, कदाचित तिचा फॉर्म बदलल. सो मित्रांनो, ती एनर्जी तुम्हाला कुठल्या स्वरूपात दिसेल ह्या सर्किटमध्ये, तर हा रेजिस्टन्स गरम होईल, हीटिंग ऑफ रेजिस्टन्स. दिस फ्लो विल कॉज हीटिंग ऑफ रेजिस्टन्स. म्हणजेच सेलने दिलेली एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जी ही कशात कन्वर्ट झाली, ही कन्वर्ट झाली हीट मध्ये. ठीक आहे. कारण हीट तिथं आपोआप तर येणं शक्य नाही, बरोबर आहे की नाही. हीट आपोआप येईल का, येऊच शकत नाही. मग याचा अर्थ काय झाला, समजा सर्किट बंद आहे, रेजिस्टन्स गरम होईल का, नाही होणार. सर्किट चालू केलं मग रेजिस्टन्स गरम होतोय. याचा अर्थ एनर्जी कुठून तरी येते. ती एनर्जी कुठून येते, ही सेलची एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी. ती इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होते हीट एनर्जी मध्ये. मग आपण ती मोजू शकतो का, यस, आपण ती 100% मोजू शकतो. आणि म्हणून आपण काय केलं, इथे करंट मेजरिंग डिव्हाइस लावला, इथे व्होल्टेज मेजरिंग डिव्हाइस लावला, ॲमीटर आणि व्होल्टमीटर. आता आपण व्होल्टेज मोजणार, आपण करंट मोजणार आणि फॉर्म्युला तयार करणार. अँड दॅट इज व्हॉट वी हॅव टू लर्न इन दिस टॉपिक. सो टॉपिक काय आहे, एनर्जी ट्रान्सफर्ड इन इलेक्ट्रिक सर्किट किंवा एनर्जी ट्रान्सफर टू इलेक्ट्रिक सर्किट. मग आता होतं काय नीट पहा. सी, हे जे पोटेन्शियल आहे ऍट पॉइंट ए, हे पोटेन्शियल बी पॉइंट पेक्षा जास्त आहे. राईट. आणि ते किती आहे, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए बी किती आहे, व्ही ए बी. हा काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. आता समजा क्यू इतका चार्ज इकडनं ह्या वायर मधनं ए पॉइंटला आला आणि त्याला हा रेजिस्टन्स मधून पास व्हायचा आहे. राईट. सो इट हॅज टू ओव्हरकम द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ व्ही ए बी. या क्यूला किती पोटेन्शियल डिफरन्स ओव्हरकम करावा लागेल, व्ही ए बी इतका. ठीक आहे. सो क्यू हॅज टू ओव्हरकम द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ व्ही ए बी. आता आपण पोटेन्शियलच्या बेसिक डेफिनेशन मध्ये जाऊ, जे आपल्याला 9th स्टँडर्ड मध्ये शिकायला भेटली होती. वी नो पोटेन्शियल V इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. पोटेन्शियल आपण कशाला म्हणतो, वर्क डन युनिट चार्ज. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स क्रॉस करायचा असतो, तुम्हाला इन द सेन्स चार्जला, सो इट हॅज टू परफॉर्म सर्टेन वर्क. अदरवाईज तो पोटेन्शियल डिफरन्स तिथे क्रॉस होणार नाही. थोडक्यात त्या चार्जला जर फ्लो व्हायचा असेल त्या दोन पॉइंट मध्ये जिथे पोटेन्शियल डिफरन्स किती आहे व्ही, तर त्याला कार्य करावं लागतं, वर्क करावं लागतं. म्हणजे ते वर्क डन इज इक्वल टू किती येतं, व्ही इंटू क्यू. राईट. मग ह्या केसमध्ये वर्क डन किती झालं, वर्क डन इज इक्वल टू व्ही ए बी इंटू क्यू. ठीक आहे.
सो चार्जला पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जायचं आहे थ्रू द रेजिस्टन्स. सो इट हॅज टू डू वर्क विच इज इक्वल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पॉइंट्स ए बी अँड द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. नाउ दिस वर्क डन is ultimately stored in the form of energy and that appears as a heat energy here, right? Now we know the definition of charge, we know the definition of current. So let us first clear this one. Now from this formula, from the basic definition of current, what is basic definition of current? I is equal to Q upon T. We can have Q is equal to IT, right? Now suppose आपण असं गृहीत धरलं कि for time t the current is actually flow through the point AB through the resistance असं आपण गृहीत धरलं तर मग त्या ठिकाणी चार्जेस किती फ्लो झाले करंट इनटू टाइम. सो लेट अस पुट दिस व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला. मग त्या दरम्यान वर्क किती झालं VAB इंटू I इंटू टी आणि हेच वर्क कशात कन्वर्ट झालं एनर्जी मध्ये. कुठल्या एनर्जी मध्ये हीट एनर्जी मध्ये, राईट? सो ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी इथनं निघाली जिची किंमत किती आहे V इंटू I इंटू टी. इलेक्ट्रिकल एनर्जी किती आता आपण मोजू शकतो ती ह्या बॅटरीने सप्लाय केलेली इलेक्ट्रिकल एनर्जी किती आहे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स मल्टिप्लाइड बाय करंट फ्लोइंग थ्रू इट मल्टिप्लाइड बाय द टाइम फॉर विच द करंट हॅज फ्लोन. सो दॅट V इंटू I इंटू टी ते आपल्याला कशा स्वरूपात तिथे दिसली तर हीटच्या स्वरूपात. मग आता आपण इथे म्हणू शकतो का दिस हीट एनर्जी इथे आपण म्हणू शकतो ही जी हीट एनर्जी आहे ती किती आहे H इज इक्वल टू VAB इंटू I इंटू टी, राईट? आता आपल्याला ओहम्स लॉ माहिती आहे. काय असतो ओहम्स लॉ? V इज इक्वल टू IR. सो VAB इज इक्वल टू I इंटू R. हा रेजिस्टन्स आपल्याला माहिती. हा जर आपण याच्यात टाकला या फॉर्म्युल्यात तर H इज इक्वल टू काय झालं मग I इंटू I स्क्वेअर इंटू RT. सो हे आणखी एक फॉर्म्युला तयार झाला ती हीट एनर्जी साठी. म्हणजे थोडक्यात आपल्याला आता इथे काय समजलं गणिती स्वरूपात मॅथमॅटिकली की व्हॉट एव्हर एनर्जी सप्लाइड बाय द सेल इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅट हॅज बीन कन्व्हर्टेड इनटू हीट अक्रॉस द रेजिस्टन्स अँड दॅट हीट इज गिवन बाय I स्क्वेअर RT. इलेक्ट्रिसिटीच्या पॅरामीटर मध्ये आपण ती एनर्जी काढली. I आपण मोजू शकतो ॲमीटरने, R आपण मोजू शकतो, टी आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आता ही झाली हीट एनर्जी आणि हे जे इक्वेशन याला म्हणायचं जूल्स लॉ ऑफ हीट. याला काय म्हणायचं जूल्स लॉ. हा हीट इलेक्ट्रिसिटी मध्ये याला जूलचा नियम म्हणतात, जूल्स लॉ. ठीक आहे. सो मित्रांनो इथं प्रश्न तयार होईल की ऑब्टेन द जूल्स लॉ इन इलेक्ट्रिसिटी किंवा ऑब्टेन द इक्वेशन ऑफ हीट दॅट इज जूल्स लॉ बाय युजिंग द पॅरामीटर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. सो आता याच्यात मेनली न्यूमेरिकलला चान्स आहे. बाकी बेसिक डेफिनेशन ऑफ करंट, बेसिक डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल that you know actually from last standard only. So हा फॉर्म्युला लक्षात ठेवा H is equal to I square RT किंवा H is equal to V into I into T. ठीक आहे. सो दिस इज हाऊ एनर्जी इज ट्रान्सफर्ड इन द इलेक्ट्रिक सर्किट. आता मित्रांनो कल्पना करा की आपण या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये थोडासा बदल करू. आता आपण काय करू या इलेक्ट्रिक सर्किट मधून हा रेजिस्टन्स काढून घेऊ. ठीक आहे. आता ज्यावेळेस रेजिस्टन्स जोडलेला आहे त्यावेळेस ती एनर्जी कशात कन्वर्ट झाली हीट मध्ये. आता आपल्याला समजा इथे दुसरं काहीतरी लावायचं लाईक आपल्याला मोटर लावायची. ठीक आहे. मग आता मोटर काय करते इलेक्ट्रिक मोटर काय करते ती फिरते आणि आपण तिच्या माध्यमातून मग आपला फॅन फिरवू शकतो किंवा आपण दुसरं काहीतरी रोटेशनल ऑपरेशन करू शकतो. म्हणजे थोडक्यात तिथे काय होतं जी इलेक्ट्रिकल एनर्जी या सेलने सप्लाय केली तिचं रूपांतर कशात होतं मेकॅनिकल एनर्जी मध्ये होतं. तिचं रूपांतर कशात होतं मेकॅनिकल एनर्जी ऑफ रोटेशन. म्हणजेच आपण तिथे पॉवर मिळवतो, मेकॅनिकल पॉवर मिळवतो. म्हणजे आता थोडक्यात हे इलेक्ट्रिकल पॉवर आपल्याला कोणत्या स्वरूपात ट्रान्सफर होताना दिसतो मेकॅनिकल पॉवरच्या स्वरूपात. मग आता आपल्याला ते जर त्याचं जर इक्वेशन काढायचं असेल तर कसं काढता येईल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडक्यात इथे आता परत एकदा बेसिक कडे जाऊ आपण. आता आपण काय बघितलं होतं मी आता तुमच्या पुस्तकाप्रमाणे सगळे फंडामेंटल घेतो की जी एनर्जी ट्रान्सफर केलेली आहे ती एनर्जी किती आलेली आपली V इंटू I इंटू टी. थोडक्यात आपण दॅट वर्क डन अगोदर बघितलं होतं. वर्क डन बाय द चार्ज टू क्रॉस दिस पोटेन्शियल अँड दॅट इज VAB इंटू मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. ठीक आहे. मग आता इथे आपण चार्जची किंमत I इंटू टी टाकली.
आपण जर समजा याला असं घेतलं VAB इंटू I इंटू टी, आता वर्क डन पर युनिट टाइम असा जर मी फॉर्म्युला तयार केला, हा टाइम इकडे शिफ्ट करून, तर इथे काय शिल्लक राहील VAB इंटू I. ठीक आहे. आता बाय डेफिनेशन ऑफ पॉवर, पॉवर इज इक्वल टू काय असतं, वर्क डन पर युनिट टाइम, राईट. रेट ऑफ डुईंग वर्क इज कॉल्ड एज पॉवर. मग त्या हिशोबाने इथे काय होणार, पॉवर इज इक्वल टू दिस व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. मित्रांनो हा पॉवर कोणता आहे इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स, दिस इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक पॉवर. ठीक आहे. सो दिस इज हाऊ पॉवर इज जनरेटेड अक्रॉस दी इक्विपमेंट देअर. सो फक्त या केसमध्ये आपल्याला हिट न दिसता काय दिसेल, तिथं रोटेशन दिसेल, ते मशीन ऑपरेट होईल. माझं तुम्ही मोटर काढली, त्याच्या जागेवर दुसरं एखादं इक्विपमेंट लावलं, तुम्हाला तो इलेक्ट्रिक पॉवर त्या स्वरूपात कन्झ्युम होईल. आणि आपल्या घरात जे मग विजेचं बिल येतं ते ऍक्च्युली आपलं कशासाठी, एनर्जी पर युनिट टाइम अशा हिशोबाने येतं. म्हणजे तो किलोवॅट आवर आपण काय करतो, ऍक्च्युली पॉवर कन्झ्युम त्याचं बिल भरतो, राईट. मग आता ते रिलेशन कसं डेव्हलप करायचं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सो आपल्याकडे आता फॉर्म्युला आहे पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. आणि पॉवर म्हणजे काय, वॅट. पॉवर म्हणजे काय, पॉवरचं युनिट काय असतं, वॅट. म्हणजे काय, आता वर्कचं युनिट जूल पर सेकंड, राईट. वॅट इज इक्वल टू जूल पर सेकंड. आता आपण जर याला जूल सेकंडला जर आपण कन्वर्ट केलं आवर्स मध्ये, सो आपण इथे किलोवॅट आवरचं रिलेशन घेऊ शकतो. मी स्ट्रेट वे तुम्हाला ते रिलेशन सांगतो. एक वॅट पॉवर म्हणजे 1 जूल पर सेकंड आणि 1 किलोवॅट पॉवर म्हणजे काय, मग अकॉर्डिंगली तुम्हाला 10⁻³ ने तिथं मल्टिप्लाय करा. मी हे का सांगतो, बिकॉज दिस विल हेल्प यू टू सॉल्व सर्टेन न्यूमरिकल, सर्टेन MCQ बेस्ड ऑन इट. ठीक आहे. सो एनिवे इलेक्ट्रिक पॉवर तुम्हाला काय कळालं. सो अल्टिमेटली मी टॉपिक कन्क्लूड करतो. सो ह्या सेशन मध्ये आपण काय बघितलं की हाऊ एनर्जी इज ट्रान्सफर इन द सर्किट. सो सगळा जो प्रयास आहे तो कशासाठी आहे, टू ओव्हरकम दॅट पोटेन्शियल डिफरन्स. आणि म्हणून इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला तयार होईल इथे, इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज V इंटू करंट. ठीक आहे. अँड इतर फॉर्म्युले जे लास्ट स्टँडर्ड मधले घेतले आपण ते काय घेतले की व्होल्टेज इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज, करंट इज इक्वल टू चार्ज डिवाइडेड बाय टाइम. ठीक आहे. सो ही तुम्ही फॉर्म्युले देखील न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना यूज करू शकता. सो या सेशन मध्ये आपण इथे थांबणार आहोत. आपल्याला नेक्स्ट सेशन मध्ये आता पुढचा पॉइंट क्लिअर करायचा आहे. आणि तुमचा पुढचा पॉइंट काय आहे, तो काय आहे, तो पॉइंट आहे आपला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सो आय होप की या सेशन मध्ये तुम्हाला करंट काय आहे, चार्ज काय आहे, त्या करंटच्या फ्लो होण्यामुळे जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होती हीटच्या स्वरूपात तयार झाली तर ती किती असते, V इंटू Q इंटू टी किंवा I² RT. यालाच आपण काय म्हणतो, जूल्सचा लॉ. जूल्स लॉ हे आता तुम्हाला इथे क्लिअर झालं असेल. यू कॅन सॉल्व द नंबर ऑफ एक्झाम्पल्स बेस्ड ऑन दिस फॉर्म्युला. ठीक आहे. थँक्यू.